हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला आज छानसे लाडू दिसलेत. ते लाडू कसले आहेत सांगते तुम्हाला. जन्माष्टमी स्पेशल सुदामा आणि गोविंदाचे लाडू. तर बघा मस्त दिसतात की नाही. तर चला तुम्हाला आता मी दाखवते साहित्य काय काय आहे आणि एकदम लवकर होणार आहेत. काही जास्त त्रास नाहीये. तर तूप घेतले, बदाम, काजू, गूळ, ही जी ओपन करते, वेलची पावडर, पोहे आणि तांदूळ. तांदूळ नाही भाजलेत, नाही काय फक्त, आणि शेंगदाणे. तर असं साहित्य आहे सगळं. अगदी सोपं असं घरात जे साहित्य असतं त्याप्रमाणे. आता हे जे तांदूळ आहेत मी छान असे धुवून घेतलेत. काहीच भाजले नाही आहेत, काही नाही. तर मस्तपैकी 2-3 पाण्यात धुवून घेतलेत आणि चाळणीमध्ये पाणी त्याचं काढलेलं आहे पूर्ण. तर एका साईडला मी पॅन गरम करत ठेवला आहे. या पॅनमध्ये हे जे धुतलेले तांदूळ आहेत त्याचं पाणी पूर्ण निथळून द्यायचं आणि मग ह्या पॅनमध्ये मी आता पूर्ण तांदूळ आहेत ते छान असे भाजून घेणार आहे. भाजून म्हणजे पूर्ण पाणी त्याचं हाय फ्लेमवर पूर्ण सारखे परतत राहायचंय. कारण पूर्ण पाणी निघालं पाहिजे आणि सुकले पाहिजे तांदूळ. आणि तांदळाचा जिथपर्यंत कलर बदलत नाही तिथपर्यंत हाय फ्लेमवर मोठा गॅस करून छान असे परतून घ्यायचे. स्टार्टिंगला थोडं चिकटणार, पण सारखं असं परतत राहिलं तर हे बघा छान असे मोकळे होतात. दिसतंय तुम्हाला, असे सुट्टे होतात. कारण परतत राहिलं ना तर एका साईडनीच ते, नाहीतर ते शिजणार ना, म्हणजे सुकणार, भाजले जाणार. त्यामुळे हे बघा आता कलर बघा मस्तपैकी कलर बदललाय. छान असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. जास्त काळपट पण भाजून द्यायचे नाहीयेत. हे बघा किती छान दिसतात बघा. असे मस्तपैकी आता काढून घेते मी आणि थंड करत ठेवते एका साईडला मी आता हे पोहे घेतलेत. पोहे पण पूर्ण असं मस्तपैकी कुरकुरीत असे भाजून घ्यायचेत. छान असे परतवून घ्यायचेत. हे बघा तुम्ही पोहे आणि तांदळाची क्वांटिटी, हे बघा मी आता एका साईडला दाखवते की आता हे थंड करत ठेवलेत तांदूळ असं. तर पोहे आणि तांदळाची क्वांटिटी जरी सेम ठेवलं तरीही चालेल. मी पोह्यांची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवलेली आणि तांदळाची कमी ठेवलेली. पण तांदळाची पण तुम्ही जास्त ठेवून सेम टू सेम ठेवली तरी काही हरकत नाही. तर आता मी जे पोहे आहेत छान असे ब्राऊन करून घेणार आहे. मस्त तुम्हाला कलर दिसेलच, बदलेल तेव्हा. आणि हात लावून बघायचंय, तुटल्यावर छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. आणि भाजून झाल्यावर थंड होऊन ते मिक्सरला वाटायचे आहेत. आता वाटून झाल्यावर मी बघा आता हे पूर्ण चाळते आहे चाळणीने. कारण कसं आहे, चाळणीने चाळायचं. असं जर तुम्ही वाटलेलं ठेवलं तर जे त्याच्यामधलं जे असतं ना कणीदारपणा, तो म्हणजे कसं तो पण आता त्याच्यामध्ये जाणार. तर थोडीशी आपल्याला बारीक पूर्ण फाईन पेस्ट पाहिजे तर मी तर बोलते शक्यतो तुम्ही चाळूनच घ्या पीठ, दोन्हीही तांदळाचं पण आणि पोह्यांचं पण. तर पोहे आणि तांदूळ असे छान असे मी मिक्सरला वाटून मस्त अशी बारीक पूड केलेली आहे. पिठी अशी झाली आहे. आणि हे काजू आणि बदाम याचं मी मिक्सरला पूर्ण फाईन असं पावडर करून घेतली आहे. एका साईडला शेंगदाण्याचा कूट आहे. जे शेंगदाणे भाजलेले होते ते भाजलेले घेऊ शकता किंवा कच्चेही घेऊ शकता, पण भाजलेल्याने थोडासा टेस्ट जरा छान येते. सो त्यामुळे मी आता हा शेंगदाण्याचा कूट जसा लागेल तसं मी पहिले घेणार आहे. कारण पहिले मिक्स करणार पिठामध्ये
आपलं काजू, बदाम आणि शेंगदाणा. मला लागेल तेवढं बघा मी थोडं थोडं करून घेते. आणि नंतर मला पुन्हा असं वाटलं की नाही थोडं कमी पडतंय, तर मी पूर्ण शेंगदाण्याची जी वाटीभर होता शेंगदाण्याचा कूट तेवढा मी ऍड केलाय. तो बघा असा आहे. आणि आता ह्याच्यामध्ये एक पूर्ण वाटीभर जो गूळ घेतलेला होता तो ऍड करणार. आणि तूप तुम्हाला जसं लाडू वळला जाईल असं तुम्ही तूप थोडं थोडं करून ऍड करू शकता. जो मी आता माझ्याकडे 1-2 डबे होते, एका डब्यामध्ये थोडंसं होतं, ते कशाला वाया घालवू, त्यामुळे आधी पहिले मी त्याच्यातलं घेतलं आणि हा दुसरा डब्बा मी ओपन केला आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये हे गूळ ऍड करते. तुम्ही गुळाची पावडर ही ऍड करू शकता किंवा पिठी साखर ही ऍड करू शकता. पण पिठी साखर आणि गुळामध्ये लाडवामध्ये थोडं टेस्टचं काय बोलतात बॅलन्सिंग होत, म्हणजे गुळाचं जे टेस्ट आहे ती लाडवाला खूप भारी लागते. साखरेची टेस्ट थोडीशी म्हणजे फरक कळतो साखरेमुळे आणि गुळामुळे असं आहे. तर आता हे छान असं एकजीव करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये गुळ, जेणेकरून कुठेही गुळाचे असे काय बोलतात गुळाचं असं जो मला समजत नाही तुम्हाला आता कसं सांगू, म्हणजे जो गुळाचा खडा तो ह्याच्यामध्ये मिक्स म्हणजे लागता कामा नाही खडा, असा पूर्ण बारीक बारीक असं करून. हे बघा मला मध्ये मध्ये लागत होतं असं, म्हणजे तूप ऍड करावं तर मी ऍड करत होती, कारण गुळ कसा चिकट आहे. हे बघा पूर्ण असं मी फोडून घेतलंय, त्याच्यातले खडे आहेत ते गुळाचे. सो त्यामुळे आता मी ह्याच्यामध्ये ही वेलची पूड आहे जी माझ्या घरामध्ये कायम फ्रीजमध्ये बोलाल 12ही महिने, म्हणजे मी खूप असं आता ही माझ्या घरी पूजा होती तेव्हा मी ही वेलचीची पूड करून ठेवलेली, जायफळ आणि वेलचीची. तर ती कशी कायम म्हणजे अशी बंद झाकणाच्या डब्यामध्ये ठेवलात तर ती खूप दिवस खूप राहते. तर मला लागेल तेव्हा खिरीला, शिऱ्याला मी अशी घेऊन थोडं थोडं घेऊन यूज करते. जास्त गोड असं घरात होत नाही, क्वचित कधी झालं तर होते ना यूज, असं आहे. तर आता बघा मी पुन्हा एकदा मी तूप घेतलंय. मी बोलली ना तुम्हाला जसं वाटेल आता लाडू वळला जाईल त्याप्रमाणेच तुम्ही तूप थोडं थोडं करून ऍड करा. जास्त तूप टाकलं तर पुन्हा लाडू एकदम नरम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे छान आहे ना असं पहिली गुळ टाकून आहे ना पूर्ण हे मिक्स करून घ्यायचंय. हे बघा असं मी हाताने असं छान असं जसं आपण बेसनाचे लाडू कसे करतो सेम तसेच बेसनाच्या लाडू प्रमाणेच हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय. हे बघा आता मी पूर्ण सगळा आजूबाजूचा कट्ट्यावर जो परिसर जो होता तो मी पूर्ण साफ केला आहे. आणि आता मी लाडू हे बघा वळते. छान असा लाडू असा हे करून घ्यायचा आहे. बघा मी आता जसं करते कारण मला कळलं तुम्हाला बघा हे बघा किती सुंदर दिसतोय बघा. आणि एकदम घट्ट, अजिबात फुटला नाही, काय नाही, काहीच नाही. म्हणजे खाताना पण असं वाटत नाही की बाबा अरे तुटेल किंवा असं पावडर होईल, असं काहीच नाही झालं. छान वळले पण गेले आणि म्हणजे एकदम घट्ट घट्ट असे झाले. म्हणून बोलली तुपाचं आणि गुळाचं प्रमाण एकदम सेम असेल ना तर आपला लाडू पूर्ण सक्सेसफुल झाला आहे, असं आहे. तर आता हे बघा पूर्ण एवढ्या क्वांटिटीचे एवढे असे थोडे थोडे करून मी लाडू केलेले आहेत. तर कसे वाटले नक्की सांगा हा कमेंट करून. अगदी साधी सोपी पद्धतीचे जन्माष्टमी स्पेशल लाडू कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. आवडले असतील तर खूप खूप लाईक करा, खूप शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी.
सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.